हॅलो, दिस इज सुशांत, युअर बँकिंग मेंटॉर. द बँकर स्टडी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लेटेस्ट RRB PO ची सॅलरी स्लिप. जसं की तुम्हाला माहितच आहे की RRB मध्ये सुद्धा 12 बाय पार्टी ऍट सेटलमेंट लागू झाले. तर मी त्यासाठी तुम्हाला आज माझी जी ह्या जुलै मंथची जी सॅलरी स्लिप आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलो मी. तर तुमच्या हे आहे मी जसं की मी RRB PO वर्किंग आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, तसं वरती नाव दिलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर सॅलरी स्लिप आहे ही जुलै मंथची, म्हणजे ह्या जी मंथ मध्ये लेटेस्ट जो मंथ आहे जुलै 2024 त्या मंथची सॅलरी स्लिप आहे. आणि ह्या मंथ मध्येच बाय पार्टी रेट लागू झालाय RRB मध्ये. तर इथं पहिल्यांदा डाव्या साईडला असतं की डाव्या साईड आणि उजवी साईड हे दोन जसं बॅलन्स शीटला भाग असतात तसं सॅलरी स्लिपला पण डिवाइड केलेलं असतं की तुमचे इन्कम ही डाव्या साईडला दिलेली असेल, अदर डिडक्शन सगळे उजव्या साईडला दिलेले असतात. तर हे स्टाफचं नेम आहे सुशांत बाळासाहेब गोडके, जसं की हे माझं नाव आहे. वर्किंग कुठे आहेत ते दिलेलं असतं की इथं कुठे वर्किंग आहेत तुम्ही. डेझिग्नेशन उजव्या साईडला दिलेलं असतं असिस्टंट मॅनेजर. सॅलरी डेट दिलेली असते 25/7/2024, म्हणजे ही लेटेस्ट मंथची सॅलरी. तर इथं खाली डाव्या साईडला इन्कमचे कोणत्या कोणत्या गोष्टी काय काय भेटले तुम्हाला ते दिलेलं असतं. जसं की बेसिक पे आहे 48,480 रुपये. हा बाय पार्टी रेट नंतरचा बेसिक पे जो की चेंज झालाय. तो आधी होता 36,000 होता, 36K होता. तो इन्क्रीज होऊन 48,480 झाला. तर ग्रॅज्युएशन पे हे एक अलाउन्सेस आहे, ते आपल्या RRB मध्ये भेटत नाही, अदर बँकेमध्ये दिले जातात काही बँकांमध्ये. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे डिअरनेस अलाउन्सेस भेटलेले आहेत 7,742 रुपये. ऍक्च्युली बाय पार्टी रेटच्या अगोदर हे होते एक 12-13 हजार रुपये, 10,000 रुपये भेटत होते डिअरनेस अलाउन्सेस मध्ये. परंतु DA मर्ज झाला नवीन बाय पार्टी रेट सेटलमेंट नुसार आणि बेसिक पे इन्क्रीज झाला. त्याच्यामुळे ही जी डिअरनेस अलाउन्सची जी भेटते ती कमी झाली एक 3-4 हजारांनी. त्यानंतर HRA भेटतो, म्हणजे हाऊसिंग रेंट अलाउन्सेस असतो 3,878. हा पण इन्क्रीज झालाय. पहिला कमी भेटत होता, साधारणतः 2,400-2,500 रुपये भेटत होता, पण आता 3,878 रुपये भेटतोय. त्यानंतर HFA CCA एक सिटी वाईज हा दिला जातो. हा 1,200 रुपये दिलाय. सिटी कंपन्सेशन अलाउन्सेस म्हणतात त्याला, CCA, तो 1,200 रुपये दिलाय. त्यानंतर हे जे स्पेशल पे, दप्तारी, लिव्ह इनकॅशमेंट हे स्पेशल पे असतात. परंतु ह्याच्यामध्ये एक लिव्ह इनकॅशमेंट बद्दल सांगतो मी तुम्हाला. लिव्ह इनकॅशमेंट हा असं हे त्यामध्ये की तुमच्या सुट्ट्या जर उरल्या वर्षभराच्या तर तुम्ही त्या विकू शकता आणि त्याचे तुम्हाला पैसे भेटतात, ते असतात लिव्ह इनकॅशमेंट. त्यानंतर खाली दिले स्पेशल अलाउन्सेस भेटलेले की 12,847.20, म्हणजे साधारणतः 48 रुपये. स्पेशल DA आहे, म्हणजे स्पेशल डिअरनेस अलाउन्सेस आहे 2,051 रुपये. त्यानंतर लिव्ह अलाउन्सेस असतात 985 रुपये. 985 रुपये भेटलेले. त्यानंतर टोटल अर्निंग भेटलेले आहे 77,185 रुपये. हे टोटल ही ग्रॉस आहे, ग्रॉस. त्यानंतर उजव्या साईडला येऊया आपण, तिथं दिलेलं आहे की EPF हा प्रकार जो ओल्ड पेन्शन भेटत होती त्या टायमाचं पेन्शन फंड आहे तो. त्यामुळे आता नवीन पेन्शन स्कीम लागू झाल्यामुळे तो भेटत नाही. तर न्यू पेन्शन स्कीम मध्ये आपले 5,622 रुपये माझ्या अकाउंट मधून, म्हणजे माझ्या सॅलरी मधून कट होतात. आणि दुसरं कॉन्ट्रीब्युशन असतं एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे बँक तुमचे 5,622 रुपये तेवढेच पैसे बँक सुद्धा भरते NPS अकाउंट मध्ये. म्हणजे टोटल 10,000 ते 12,000 रुपये NPS अकाउंटला पडतात तुमचे दर महिन्याला. त्यानंतर आहे इन्कम टॅक्स मध्ये तुमचे कटले ते 2,800 रुपये. तुम्हाला तर माहिती आहे, आता बजेट झालं, बजेटमध्ये न्यू स्लॅब आला आहे इन्कम टॅक्सचा.
त्यानुसार माझं 2800 रुपये कट होतात आणि प्रोफेशन टॅक्स असतो 200 रुपये, म्हणजे टोटल 3000 रुपये कट होतात माझे. त्यानंतर युनियन फी आहे. युनियन फी 600 रुपये कट झालेली आहे. 600 रुपये ही म्हणजे तुम्हाला महिन्याला, दर महिन्याला नाही द्यावं लागत, ही तुमची फक्त 6 महिन्याला किंवा 12 महिन्याची असती. 600 रुपये 700 रुपये काय असेल ते. त्यानंतर ऑदर डिडक्शन पण सुद्धा हे दर महिन्याला होत नाही, तर हे 935.24 रुपये डिडक्शन झालेलं आहे. ते याकरता की आमच्या बँकेतले कोणी जर एक्सपायर झालं तर त्यांना एक मदत म्हणून ही एम्प्लॉय कडून दिलेली मदत असते. त्यामुळे हे कट होतात. एखाद्या वेळेस कट होतात, दरवेळेस नाही. तर टोटल डिडक्शन 10,157 रुपये. टोटल डिडक्शन 10,157 रुपये ते 77,185 रुपये मायनस, त्याच्यातून मायनस होते. म्हणजे टोटल नेट सॅलरी तुमची जी आहे ती आलेली आहे 67,028 रुपये. म्हणजे साधारणतः ही जी आहे की तुमचा बेसिक पे जो आहे ना, बेसिक पे जो वाढलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला जसं की JIB CIB एक्झाम असतात. JIB CIB मध्ये पण चेंजेस झालेले आहेत. JIB मध्ये पहिले एकच इन्क्रीमेंट लागायचं, CIB मध्ये एकच इन्क्रीमेंट लागायचं ऑफिसरसाठी. क्लर्कसाठी CIB मध्ये 2 इन्क्रीमेंट होते. परंतु ह्या 12 पार्ट नुसार त्याच्यामध्ये चेंज होऊन JIB ला 1 इन्क्रीमेंट आणि CIB ला 2 इन्क्रीमेंट ऑफिसरसाठी पण लागू झाले. त्यामुळे 2000 ची इन्क्रीमेंट, पहिली 1490 ची इन्क्रीमेंट होती, आता ती वाढून 2000 ची इन्क्रीमेंट झालेली. म्हणजे तुम्हाला जर JIB CIB क्लिअर केलं तर तुम्हाला 3 इन्क्रीमेंट भेटतात आणि जर तुम्ही 1 वर्षापर्यंत राहिलात तर अजून 2000 रुपये, म्हणजे तुम्हाला 4 इन्क्रीमेंट सोबत लागू होतात. कारण की JIB CIB चे 3 आणि जर तुमचे 1 वर्ष लागलं तुम्हाला एक्झाम क्लिअर करायला, 1 वर्ष साधारणतः जातात, त्यामुळे ती एक इन्क्रीमेंट, म्हणजे असे 4 इन्क्रीमेंट तुम्हाला लागू होतील. म्हणजे 4 दुनी 8, म्हणजे 8000 ची इन्क्रीमेंट तुम्हाला लागू होईल. तर ही आहे तुमची लेटेस्ट RRB PO ची सॅलरी स्लिप. मी ही व्हिडिओ याकरता घेऊन आलोय की तुमची RRB PO ची एक्झाम आहे काही दिवसातच, त्यासाठी तुम्हाला काही मोटिवेशन भेटावं, त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी तुम्ही खाली या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. तुम्हाला कोणती व्हिडिओ पाहिजे आहे ती मी पण तुम्हाला बनवून देईल. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. थँक्यू.